ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात्म साधके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणं नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वे नमः। वंशी विभूषित करानवनीरदाबा पितांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखारधरविंद नेत्रात कृष्णात किमपि तत्त्वमहं न जाने। प्राप्त वेळी प्राप्त समय हरिभक्तपरायण वैकुंठवासी मधुकरराव शंकरराव कोळपकर स्वर्गीय कमलाबाई मधुकरराव कोळपकर व स्वर्गीय भास्करराव शंकरराव कोळपकर यांच्या स्मरणार्थ चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण हे देवदूत आहेत, देवाचे भक्त आहेत आणि सर्व मंडळी या ठिकाणी आपण या देव कार्यामध्ये उपस्थिती आहात। या देव कार्यात आपण उपस्थित असल्यामुळे देव कार्याची खूप मोठी शोभा वाढलेली आहे। आपल्या अस्तित्वानं तुमच्या सर्वांच्या अस्तित्वानं या देव कार्याची शोभा या ठिकाणी वाढत आहे। म्हणून भक्त असल्याशिवाय देवाला शोभा नाही, गुरु असल्याशिवाय म्हणजे शिष्य असल्याशिवाय गुरुला शोभा नाही आणि मुलं असल्याशिवाय आईलाही शोभा नाही। म्हणून आज या ठिकाणी या देव कार्यामध्ये संपूर्ण भक्त उपस्थित आहेत। मुळातच या ठिकाणी ज्यांचा आशीर्वाद अखंड या परिवारावर लाभलेला आहे ते गुरु नाम गुरु आपले गुलाब बाबा, की ज्यांचा या परिवारावर नितांत प्रेम, नितांत काय तर शक्ती आणि या परिवारावर अतिशय जास्त प्रेम असणारे आपले बाबा, आईचं रूप, आईच्या रूपाने या परिवारावर बाबांनी खूप मोठं प्रेम केलं। बाबा जरी बाबा गेले दिगंबर विश्वर विभूती, पण बाबाची गाडी आजही या ठिकाणी येते। बाबाच्या पादुका आल्या म्हणजेच बाबा आल्यासारखं तुम्हा आम्हाला सर्वांना वाटते। बाबाची पादुका जरी आली तरी बाबा या ठिकाणी आले आणि येतातच, बाबा येत नाहीत असं नाही। का? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। म्हणून श्री गुरुची कृपा सर्वात मोठं धन आहे आणि या धनाच्या शक्तीनं आमचा कोळपकर परिवार आपल्या जीवनाचा आधार, बाबांचा आशीर्वाद घेऊन जीवनाला आधार देत आपल्या जीवनाचा जीवनकाळ धन्य करण्यासाठी बाबांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर घेतात आणि आपल्या जीवनाचा जीवनकाळ धन्य करतात। म्हणून या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्तानं खरोखर पहिले जुने मंडळी भाग्यवान, आमचे मधुकर बाबा असतील, आमच्या कमलाताई असतील, शंकरराव मामा असतील, यांनी सुद्धा आयुष्यभर परमार्थ केला आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्या या सुपुत्राला सुद्धा अखंड परमार्थ आपल्या डाग वस्तीमध्ये व्हावा म्हणून ही इच्छा निर्माण झाली। सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्यांनी सत्य संकल्प केला। जवळजवळ 24 वर्ष आज पूर्ण व्हायला लागले। पुढच्या वर्षी 25वं वर्ष या अमृत महोत्सव आहे। सर्व भावांनी एकत्रित येऊन, लक्षात ठेवा तुम्ही सर्व गुलाब बाबा तुमची सर्वांची आई आहे। सर्वांनी गुलाब बाबांच्या आशीर्वाद घेऊन तुम्ही मंडळी एकत्रित आहात आणि एकत्रित राहिलं पाहिजे। एकीचे बळ तुका म्हणे त्याची फळ। तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही, कारण तुमचे श्रीगुरु एवढे महान आहेत की साक्षात गुलाब बाबा म्हणजे देवाचा अवतार होता। भगवान कृष्णाचा अवतार बाबा गुलाब बाबा होते आणि असे देव तुम्हाला श्रीगुरु मिळाले, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला म्हणून तुमच्या हातून एवढं मोठं दिव्य आणि भव्य कार्य आज होऊन राहिलंय। म्हणून हे सर्व बंधू भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत। तुमच्या वाट्याला परमार्थाचा हा अखंड भक्तीचा झरा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या देहातून वाहत आहे। अखंड असा वाहत राहो म्हणून या सर्व भावांचं आपण टाळ्या वाजून काय करायचं, स्वागत करायचं।
धन्य माता पिता तयाची. खरोखर तुमची माता पिता धन्य आहे. तुम्हाला जन्म देऊन त्यांची कुश त्यांनी सफल केलेली आहे, सुफल केलेली आहे. का तर तुमच्या हाताने अखंड परमार्थ होत आहे. म्हणून कोळपकर सर्व बंधू एकत्रित येऊन राहतात लांब लांब, पण सत्याच्या निमित्तानं सर्व एकत्रित येतात. एका जीवाने हा परमार्थाचा गाडा ओढतात आणि ओढून सर्व समाजालाही सुख देतात, स्वतःही सुख घेतात आणि सर्वांना सुख देण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे. म्हणून ही मंडळी खरोखर अतिशय भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत, दैववान आहेत. तुमच्या वाट्याला परमार्थ बाबांनी दिला. हा परमार्थ वाढवण्यासाठी तुमच्या सर्वांचं एकीचं बळ तुम्हाला अवश्य आहे आणि ते बाबा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. बाबांचा अखंड हात तुमच्या देहावर आहे. तुमच्या देहावर बाबाची अखंड छाया आहे. ज्यांच्यावर बाबांची छाया होते त्यांचं जीवन देवरूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्वच आमचे संजू भाऊ आहेत, श्याम भाऊ आहेत, मनेश भाऊ आहेत, राम भाऊ आहेत, अण्णा आहेत. जरी एखाद्याचं नाव राहिलं, आमचा वैष्णव आहे, आकाश आहे, सर्व बंधू की या परिवारातले सर्व बंधू एकत्रित येऊन हा देव कार्याचा हो राजसू यज्ञ आहे. बघा भगवान सांगतात अर्जुना, कलियुगामध्ये यज्ञ नाम जप यज्ञोस्मिन. जप यज्ञ सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, नाम यज्ञ सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून या नाम यज्ञाच्या निमित्तानं सर्व बंधू, सर्व त्यांच्या मंडळी, सर्व वहिनी या ठिकाणी एकत्रित झाल्या. आज 9 दिवस त्यांच्या हातून सर्व साधू संतांची सेवा घडली. सर्व साधू संतांची सेवा घडून त्यांचे हात पवित्र झाले, देह पवित्र झाला आणि त्यांना पुण्याचा वाटा मोठा मिळाला. बघा म्हणून आज या ठिकाणी एक एक महात्मा आणायचं म्हटलं, कारण सांगितलं की बहु अवघड आहे संत भेटी. या ठिकाणी एक एक महात्मे असे आहेत की एक एकाहुनी बळी. या ठिकाणी साक्षात ज्यांच्यावर पांडुरंगाची अखंड कृपा आहे ते ज्या ठिकाणी जातात तिथं कोणत्याच प्रकारचं दुःख राहत नाही. अशी ज्यांच्या देहावर पांडुरंगाची सावली आहे, आमचे बंडू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं. का तर कोळपकर परिवारावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि कोळपकर परिवाराचं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे. म्हणून हा देव महात्मा या ठिकाणी आहे. म्हणून खरोखर की काय वर्णन करावं तुमच्या शक्तीचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी घुले बाबांची सेवा केली, घुले बाबा म्हणजे साक्षात जोग महाराजांचा प्रति अवतार. साक्षात ज्ञानेश्वर महाराज आम्ही पाहिले नाहीत, पण घुले बाबाला पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी होत होतं. अशी ज्यांची वैभव शैली होती त्यांची सेवा ज्यांना घडली आमचे कृष्णा महाराज सरनाईक. खरोखर लक्षात ठेवा, त्यांची अवस्था पहा. अवस्थेला पाहून आपण आपल्या जीवनाचं काय तर सार्थक करायचं असते. व्यवस्था पाहायची नाही, अवस्था पाहायची असते. अवस्थेला खूप गरज आहे, व्यवस्थेला गरज नाही. म्हणून कृष्णा महाराज आमचे साक्षात घुले बाबांचा त्यांच्यावर संस्कार झाले. घुले बाबांची त्यांना सेवा घडली आणि खरोखर असे महात्मे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर त्यांचंही टाळ्या वाजून काहीतरी आपण स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी 4 वर्ष काढले, 4 वर्ष काढल्यानंतर कुरेकर बाबांचा आशीर्वाद, मोठे बाबांचा आशीर्वाद, पांडुरंग बाबा वैद्यांचा आशीर्वाद, असे आमचे शिवाजी महाराज तेही उपस्थित आहेत. बघा शिवाजी महाराजांच्या गावातला सप्ताह चालू आहे, पण त्यांनी अगोदर सांगितलं कोळपकर वस्तीचा सप्ताह झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. गावातले लोक त्यांच्या विरोधात जातात, पण ते म्हणतात नाही मला ते सोडता येणार नाही. का तर कोळपकर परिवार म्हणजे आमचे आई वडील आहेत म्हटले. आई वडिलाच्या सोडून तुमच्याकडे तुम्ही पण आई वडीलच आहेत, पण म्हटले कोळपकर परिवाराकडे मी पहिल्यापासून जातो, मला तिथं जाणं आवश्यक आहे. म्हणून शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं. बघा त्याचप्रमाणे
की रामदास महाराज सुद्धा पहिल्यापासून आपल्या कोळपकर परिवाराच्या सानिध्यामध्ये आणि कोळपकर वाराचा सहवास या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून खूप मोठी कोळपकर परिवाराची सेवा त्यांना घडली आणि पुढे कोळपकर परिवारामध्ये त्यांनी परमार्थाचा आनंद देण्यासाठी काहीतरी ही सर्व मंडळी एकत्र केली. म्हणून रामदास महाराजांचंही सुद्धा स्वागत आहे, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे की ही मंडळी साधी नाहीत, ही देवदूत आहेत. देवाच्या कार्यामध्ये जिथं दूताशिवाय काहीच होत नाही असं कार्य कोणतं आहे तर सत्संग आहे, देव कार्य आहे. पण देवदूत म्हणजे कोण आहेत? वैष्णव मनोजया शरण गेले पंढरीराया, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. म्हणून तुम्हाला ब्रह्मरस देण्याचं काम संत मंडळी करतात, पण ब्रह्मरस तसा निघत नाही. जसा ऊसाचा रस चरखामध्ये घालावा लागते तसा ब्रह्मरस जर काढायचा असणं लागोनी मृदंग काढावा लागतो. जसं मंथन केल्याशिवाय लोण्याचा गोळा मिळत नाही तसं चिंतन केल्याशिवाय ब्रह्मरसाचा आनंद तुम्हा आम्हाला घेता येत नाही. म्हणून साधू संतांनी चिंतन केलं. कोणाचं साह्य घेतलं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. सांगितलं टाळाचा घोष, मृदंगाचा घोष आणि नामाचा घोष, हे तीन घोष एकत्र झाल्याशिवाय ब्रह्मरसाचा आनंद जीवाला घेता येत नाही. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. म्हणून पखवादाचा आनंद देण्यासाठी आमचे तुषार महाराज दिसायला लहान आहेत पण कीर्ती खूप मान आहे. बिंब तरी बचके एवढे प्रकाश त्रैलोक्या माझी. सूर्य दिसायला लहान आहे पण सर्व जगाला प्रकाश देऊन सूर्य उरलेला आहे. तसं लहान आहेत पण कीर्ती खूप महान आहे. त्यांचंही टाळ्या वाजून आपण एकदा स्वागत करायचं. त्याचप्रमाणे की गायन हे कीर्तनातलं रंग भरण्याचं काय आहे? साधन आहे. म्हणून कीर्तनामध्ये रंग भरण्यासाठी गायनाची गरज आहे. म्हणून बालाजी महाराज सरकटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे किरण महाराज, आकाश महाराज हे सर्व मंडळी उपस्थित आहेत. यांच्या माध्यमातून कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम ते करत आहेत. यांचंही टाळ्या वाजून आपण काय करायचं? स्वागत करायचं. त्याचप्रमाणे प्रचार माध्यम आपल्या इथला काय कार्यक्रम कुठे चालला दाखवण्याचं काम जे करतात ते आमचे शुक्राचार्य महाराज. कोळपकर परिवारावर अतिशय त्यांचं प्रेम आहे आणि कोळपकर परिवाराचं सुद्धा त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. शुक्रा महाराज जर आले नाही तर सप्ताह झाला म्हणून असं वाटतच नाही मला. आमचे मनेश भाऊ म्हणतात शुक्रा भाऊ बाकीचं कोणी येऊ न येऊ पण तुम्ही या. तुम्ही आले का आमचा सप्ताह झाला म्हणून आम्हाला असं वाटते. म्हणून शुक्राचार्य महाराजांचा सुद्धा टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे. खरोखर ज्या संस्थेतून हे मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत ते आमचे गजानन महाराज, विठ्ठल महाराज देशमुख गोभणीकर. खरोखर महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे की ऋषिकेशमध्ये कैलासमध्ये जे शिकत असताना त्यांच्या बरोबरीला एकही कोणी तोड लागत नव्हतं, एवढं त्यांचं सामर्थ्य होतं. आणि असे सामर्थ्यवान विठ्ठल महाराज त्यांनी आपल्या गोभणीमध्ये चांगली संस्था काढली. हे विद्यार्थी तयार झाले, तयार होतात. हे तयार होणं लक्षात ठेवा. निदान काही समजा आपल्या गावातले जर 4-5 जण विद्यार्थी तयार झाले त्याचा फायदा आम्हाला काय? निदान आपण मेलो तर वाजवत तर नेतील ना. तर मुक्यानं जावं असं वाटते, मुक्यानं जावं असं वाटत असेल
तर तुम्हाला वाजवत जावं वाटत असेल तर आपल्या आपल्या गावातले आपापले नातू संस्थेमध्ये नेऊन टाका. निदान आपण मरा लागलो तर आपला नातू आपल्या कानावर गीतेचा एक तरी श्लोक बोलल्याशिवाय राहणार नाही. कारण एक एक अक्षर कोटी अश्वमेध म्हणता अगाध पुण्य त्या. गीतेची अक्षरे पडतील कानी जायत तक्षणी भवबंद. एवढं सामर्थ्य गीतेमध्ये आहे. वारकरी संप्रदायाचं मेन तत्व आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. आपल्याला धर्म सांगतात. कोणता धर्म? अरे सर्वांमध्ये विष्णू नटलेला आहे. सर्वागठी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथाची तटेली माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. देव नटला नाना परी भरवणी उरला चराचरी. ही आपल्या वारकरी संप्रदाय नाही, सनातन धर्माचीच ही पहिल्यापासून शिकवण आहे, ही परंपरा आहे. कारण सर्वागठी माऊली म्हणतात जे जे भेटे भूत तोते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्ती म्हणजे काय? सर्वांमध्ये एक पहा. एके नैव ज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति. विठ्ठल जळी स्थळी फळला रिता ठावे नाही मुरला दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी फळला रिता ठावे नाही मुरला स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला. अनुभव आले अंगा. संतांनी हा अनुभव घेतला आणि हा अनुभव सर्व जगाने घ्यावा म्हणून ही देवाची इच्छा आहे. संत हे सांगण्याकरता आलेले आहे. आजच्या गवळणीच्या माध्यमातून तुकोबराय भगवंताचं अलौकिक शक्ती दर्शन तुम्हा आम्हाला करून देण्याचा प्रयत्न करतात. कारण परमात्मा कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, ज्याच्या शक्तीनं हे सर्व विश्व निर्माण होते, ज्याच्या शक्तीनं सर्व विश्व चालते, ज्याच्या शक्तीनं सर्व विश्व ज्याच्यामध्ये विलीन होते, अशी ज्याची शक्ती आहे, अशी ज्याचं बळ आहे, अशा परमात्म्याच्या शक्तीचं प्रदर्शन तुकोबाराय आजच्या गवळणीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगतात. आज आहे काला. काला म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्रित होणं याला काला म्हणतात. मग सांगितलं हरी आणि हरीचं नाम. हरी नामाचा खिचडी काला. हरी आणि हरीचं नाम. आता सांगा, हरी आणि हरीचं नाम हरीला पाहावं लागतं आणि हरीचं नाम घ्यावं लागतं. कोण? भक्ताने. भक्तांनी जर हरीचं नाम घेतलं, हरी पाहिला, त्याचा काला झाल्याशिवाय राहत नाही. मग काला करायचा आहे. काला करण्यासाठी कुठं जाऊन बसलं पाहिजे? काला बाजारात होते का? काला मुंबईत होते का? काला गोव्याला होतो का? मग काला कुठं होतो? जिथे तुका म्हणे वाळवंट हरवे पाय उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात जे मिळत नाही ते तुम्हाला मृत्यू लोकात वाळवंटात मिळाल्याशिवाय राहत नाही. वाळवंट कसं आहे? पवित्र आहे, उत्तम आहे.
पवित्र उत्तम असल्याशिवाय तिथं काला होऊ शकत नाही. कारण परमात्मा उत्तम आहे, पवित्र आहे. पवित्र नाम पवित्रमेव मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम अवयपितः. की परमात्मा हा पवित्र आहे, पुण्यवान आहे आणि भक्त त्याच्याजवळ बसले, भक्तही सुद्धा तसे झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा सांगा तुम्ही आम्ही कशा करता आलो? काला करण्यासाठी आलो ना, का कालवा कालवी करून मरायचंय? काला करून मरायचं. काला म्हणजे काय? सर्व इंद्रिय देवामध्ये लीन करणं. हा देह जर देवात लीन झाला, हे इंद्रिय जर देवरूप झाले, तुमच्या देहाचा काला झाल्याशिवाय राहत नाही. मन सांगितलं मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. काला करण्यासाठी या मनाला प्रसन्न करायचं. मग प्रसन्न कुठे होईल? किती पैसे मोजले म्हणजे मन प्रसन्न होईल? किती पैसे मोजा. धनाने संततीने संपत्तीने सत्तेने कधीच मन तृप्त होत नाही. मन तृप्त होते पण कुठे होते? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुम्ही पाहिला, मथुरेतले द्वारकाधीश भगवान तुम्ही पाहिला, द्वारकेतला द्वारकाधीश पाहिले, तुमच्या मनाला तृप्ती होते, तुमच्या मनाला आनंद होते आणि तुमचं मन त्या ठिकाणी स्थिर होते. मन स्थिर होणं म्हणजे खऱ्या अर्थानं खरा हा काल आहे. विठ्ठल आम्हाला दिला. कशा करता दिला? देवाजवळ बसण्यासाठी, देव पाहण्यासाठी, देव होण्यासाठी. देवासंग बोला, देवाजवळ बसा, देव पहा आणि देवरूप व्हा. गंगा सागर रूप होते का? गंगा सारखी धावत असते, धाव 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 धावते. गंगा कुठेच थांबत नाही. पण सागर आला की ती पुढे धावत नाही का? ती पूर्णता आहे. तिला जिथं पोहोचायचं होतं तिथं ती पोहोचली. गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्याचं कारण आहे गंगेचं स्वरूप सागर आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. जसं गंगेचं स्वरूप सागर आहे तसं देवाचं स्वरूप ईश्वर आहे, विषय नाही. या देहाचं स्वरूप, या जीवाचं स्वरूप कोण आहे? देव आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. तुम्ही आम्हाला देवाजवळ गेल्याशिवाय देव होता येणार नाही. कारण शास्त्राचा असा नियम आहे, ज्याचा सहवास नेहमी डोळ्याला आहे ते डोळ्यात बसते. घर डोळ्यात बसलं का रोज सहवास आहे. वावर डोळ्यात बसलं, परिवार डोळ्यात बसला, व्यवहार डोळ्यात बसला का? सहवास रोज त्याचा आहे. ज्याचा सहवास नेहमी आहे ते डोळ्यात बसल्याशिवाय राहत नाही. देवाचा सहवास कमी आहे म्हणून देव आपल्या डोळ्यात बसलेला नाही. मग सहवास लावावा लागेल ना, आपल्याला सहवास लागावा लागेल. जसं आता सांगा, पहिलं वावर आपण लहानपणी पाहिलं होतं का? नाही. पण आईनं बापाने सांगितलं बाबा हे तुझं वावर आहे. दुसऱ्याचे ढोरं त्या वावरात आले तर ते वावरात येऊ देते का? ए माझं वावर आहे का? ओळख झाली ना, मायबापाने ओळख करून दिली.
माय बापाने तुम्हाला व्यवहाराची ओळख करून दिली, पण देवाची ओळख करून देऊ शकले. भाग्यवान आहेत. नाथ महाराजासारख्याच्या पोटी जन्माला येणं, नामदेवरायाच्या म्हणजे दामू शेट्टीच्या पोटी जन्माला येणं, तुकोबाराय ज्यांच्या पोटी जन्माला आले, धन्य माता पिता. आणि ते स्वतःही धन्य होते आणि त्यांनी आपल्या परिवाराला सुद्धा धन्य बनवलं. म्हणून लक्षात ठेवा, आमच्या कोळपकर परिवाराचे मायबाप सुद्धा पुण्यवान होते, भाग्यवान होते. तुकोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात आणि नाथ महाराज म्हणतात की बाप ऐसा व्हावा त्याचा वंश मुक्तीशी जावा. बापाला वाटलं पाहिजे की माझा वंश मुक्तीला जावं. म्हणून खरोखर कोळपकर परिवारांचे पूर्वज परवा सर्वांना वाटत होतं की आमचा परिवार पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून खरोखर कोळपकर परिवाराचे पूर्वज सुद्धा पुण्यवान आणि आता सर्व मुलंही सुद्धा अतिशय पुण्यवान आहेत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचा लाभ मिळालेला आहे, उचललेला आहे आणि या देवाच्या लाभामध्ये तुमच्या जीवनाचं नक्कीच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काला करायचा आहे. दोन गोष्टी एकत्रित आल्याशिवाय, जसं जीवाचं लक्ष देव असावं, गंगेचं लक्ष सागर आहे, तसं जीवाचं लक्ष देव असावं. जसं गंगा देव मिळत नाही, सागर मिळत नाही तोपर्यंत थांबत नाही, तसं आपणही न थांबणे, मार्गस्थ राहणे. हळूहळू डाळे डाळे एक ना एक दिवस तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. मार्गस्थ आहे ना, वाटेवर चाला लागला ना, वाटेवर जो चालतो त्याची एक दिवस त्याला ठिकाण मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काला म्हणजे काय आहे? काला म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन एकरूप होणं, याला म्हणायचं काला. काला म्हणजे सर्वात ही अवस्था आहे, काला ही अवस्था आहे. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सावा. मग या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागतं? सत्संग करावा लागतो, संतांच्या जवळ यावं लागतं, संतांच्या जवळ येऊन संत जे सांगतात ते ऐकावं लागतं आणि त्याचा ध्यास करावा लागतो. एकदा का ध्यास त्याचा लागला, ध्यास हा जीवाला पंढरीचा राहो, देवाचा एकदा ध्यास लागला की ज्याला देवाचा ध्यास लागला त्याचा काला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो आम्हाला देवाचा ध्यास लागला, आमचा काला झाला, आम्ही एकरूप झालो. तसं तुकोबाराय आम्हाला सर्वांना सांगतात आज काला आहे. काला म्हणजे काय? देवाच्या स्वरूपाशी एकरूप होणं. म्हणजे देव पाहिल्याशिवाय एकरूप होता येणार नाही. मग देव पाहायचा आहे तर देवाजवळ जाऊन बसता आलं पाहिजे. संत सांगतात, अरे इकडे तिकडे बसल्यापेक्षा देवाजवळ जाऊन बस. देवाची द्वारी क्षणभरी तेने मुक्तीचारी साधकीला. एक क्षणभर देवाजवळ जाऊन बस. आपलं आयुष्य संसाराच्या दारात गेलं, पण संसारानं लातनं हाणलं तरी ते दार आपण सोडलं. संसार लातानं हाणतो तरी ते दार आपल्याला सुटत नाही. आणि देव पाठीवर हात फिरवून जवळ घेतो, मांडीवर बसवतो, आपल्या सुखाचा भोग देतो, ते आपल्याला आवडत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणून काला करण्यासाठी भगवंतानी स्पेशल अवतार धारण केलेला आहे. कारण ऋण फेडावया
अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जन. राम अवतारामध्ये देवांची सेवा केली होती. भक्तांनी सेवा केल्यामुळं देवाला असं वाटलं आपण राम अवतारात काही भक्ताला देऊ शकलो नाही. आणि राम अवतारात देता येत नव्हतं का? बोलीला वाल्मिक तैसाची झाली न वर्तून दावीन नामा. राम अवतारामध्ये देवाला काला करता आला नाही का? तर रामायणामध्ये वाल्मिकानं तसं लिहिलेलं नव्हतं. म्हणून वाल्मिकाने न लिहिल्यामुळे तिथं काला करता आला. भक्ताचं ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा ऋण फेडावया अवतार घेसी. ऋण फेडावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त. विनाश आला आकाराशी. परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होत असते, अधर्म वाढत असतो आणि धर्म रसातळाला जातो, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा या भूतलावर येतो, धर्माची स्थापना करतो, दुर्जनाचा नाश करतो आणि भक्तांचं रक्षण करतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये परमात्मा येतो आणि त्या युगामध्ये धर्माची स्थापना करतो, भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. म्हणून भगवान परमात्म्याने विचार केला, पृथ्वीवर खूप मोठा दैत्याचा भार वाढला होता, अधर्म वाढला होता, यज्ञ बुडाले होते, ब्राह्मण दैत्याच्या भीतीनं पळून गेले होते, यज्ञ राहिले नाही, पुण्य राहिले नाही, सत्संग राहिला नाही, सर्व अधर्म वाढलेला आहे. त्यावेळेस पृथ्वी मातेला या अधर्माचा बोजा सहन होत नव्हता. वच्छ रूपे गाय ब्रह्मापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. ब्रह्मदेवाजवळ गेली, ब्रह्मदेवाला गऱ्हाणं केलं, देवा तुम्ही आम्हाला निर्माण केलं, पण या पृथ्वीला आता मला हे भार सहन होत नाही, पापाचा भार खूप मोठा झाला, हा कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. म्हटले चला. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू भगवंताकडे क्षीरसागरामध्ये गेले, देवाची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर देव प्रगट झाले. देवानी सांगितलं नका खेद करू, कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असा. देवकीच्या गर्भी येईन मी, राखीन गाई, ब्राह्मण सर्वांचं रक्षण करीन आणि दुर्जनाचा नाश करीन. देवाने वचन दिलं. पृथ्वी माता परत घरी आली, भक्त घरी आले आणि देवाने निर्णय घेतला आपल्याला अवतार घ्यायचा. शेष नारायणाकडे गेले. शेष नारायणाकडे गेल्यानंतर नारायणाला प्रार्थना केली, या महाराज विठ्ठल शेष नारायणाकडे गेल्यानंतर नारायणाला प्रार्थना केली, नारायणा काही करा पण माझ्या बरोबर तुम्हाला अवतार धारण करावं लागणार आहे. तुमच्या शक्तीशिवाय मला राक्षसाला मारता येणार नाही, तुमच्या बळाची मला गरज आहे. त्यावेळेस शेष नारायणाने सांगितलं आता तर तुमच्या बरोबर मी कधीच येऊ शकत नाही. का? म्हटले राम अवतारात येऊन पाहिलं, तुमची संगती करून पाहिली, पण तुमच्या संगतीत कधीच मला कोणत्याच प्रकारचा आनंद मिळाला नाही. असं कसं? हो म्हटलं बरोबर आहे, मी अनुभवलं. म्हटले वनवास तुम्हाला पण त्रास आम्हाला. वनवास तुम्हाला होता पण त्रास आम्हाला झाला. अहो जंगलात आम्ही जावं, झाडे झुडपं तोडावी, पर्णकुटी बनवावी, पर्णकुटी आम्ही बनवायची आणि पर्णकुटीत तुम्ही झोपायचं, आम्ही बाहेर बसायचं. जंगलामध्ये आम्ही जावं, फळं फुलं आणावं, फळं फुलं तुमच्या पुढे ठेवा, तुम्ही आमच्या डोळ्यासमोर खावावं, पण कधी म्हटले नाही लक्ष्मणा एखादं फळ खात का? तुमच्या बरोबर आम्ही येऊ शकत नाही. शेवटी नारायणाला विष्णू परमात्म्याने शेष नारायणाला हात जोडले, नाही तुमच्याशिवाय माझं कार्य सफल होऊ शकत नाही,
तुमच्या बळाची मला गरज आहे. तुमचं बळ माझ्याबरोबर नसेल तर मला राक्षसाचा नाश करता येणार नाही. दुष्ट संस्कृतीचा नाश करण्यासाठी मला तुमची आवश्यकता आहे. असं म्हटल्याबरोबर नारायणाने परत विचार केला आणि विष्णू नारायण परत काय तर शेष नारायणाला म्हणू लागले, राम अवतारात मी मोठा होतो, कृष्ण अवतारात तुम्ही मोठे व्हा, तुमची सेवा आम्ही करू, तुमचा शब्द कधीच मोडणार नाही, तुमच्या शब्दापुढे मी चालणार नाही, तुम्ही म्हणाल ते मी केल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर शेष नारायणाला बरं वाटलं. म्हटले काही हरकत नाही, बरं आहे, सेवा करायची, सेवा करून घ्यायचं काम आहे. म्हटले आता आपल्याला काही सेवा करायचं काम. म्हटले असं असेल तर यायला तयारी आहे, असं असेल तर तयारी आहे. म्हटल्याबरोबर शेष नारायणाने होकार दिला आणि विष्णू नारायणाने अवतार धारण करण्यासाठी विचार करू लागले, कुठं करावं कुठं करावं. मग सांगितलं पवित्र ते कुळ पावन होतो तेथे हरीचे दास जन्म घेते. वसुदेव देवकीच्या पोटी आपण काय तर त्यांना मी आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांच्या पोटी आपलं जाणं अवतार धारण करणं हे आपलं काय आहे कर्तव्य आहे. शेवटी देवानी ठरवल्याप्रमाणे वसुदेव देवकीच्या पोटी जाऊन आपल्याला अवतार घ्यायचा. म्हणून वसुदेव देवकीचं नेमकंच लग्न झालं आणि वरात चालली. वरात काय तर चालली, रथावर सारथ्य करण्यासाठी कंस बसलेला आहे. बसल्यानंतर देवीच्या मंदिरात काहीतरी वरात आली, दर्शन देवीचं केलं, दर्शन करून मंदिरातून बाहेर आले, रथामध्ये बसले. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मनी भरवसा या बोलण्यात, आठवा आईचा पुत्र वधेल तुझशी क्रोध मानसी खवळला, घेऊनी खंडग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवे, देईन मी पुत्र सत्य माझे माना, ठेव बंदी खाना दुता सांगे. आकाशवाणी झाल्याबरोबर कंसाने विचारच केला नाही, ऐकलं आठवाईचा मुलगा तुला मारणार आहे, मारणार आहे म्हटल्याबरोबर खंडक काढला आणि मारायला धावला. हात तो धरिला वसुदेव. वसुदेव ताकदीनं महान होता. कंसाकडे शक्ती होती पण ताकद नव्हती. वसुदेवाने काय केलं, दोन्ही हातानं कंसाला दाबून खाली बसवलं. खाली बसवल्याबरोबर याने विचार केला, दोन दोन हात जर आता करायला गेलो तर ह्यो आपला मुर्दा पाडते, मग काय करायचं. वसुदेव म्हणू लागला, कंसा तुला देवकी पासून भय नाही, देवकीच्या मुलापासून भय आहे. हो बरोबर आहे, मला देवकीच्या मुलापासून भीती आहे. म्हटले लक्षात ठेव, देवकीला मारून चालणार नाही, कारण देवकी माझी धर्मपत्नी आहे. कोणता नवरा आपल्या बायकोवर हात उचलणाऱ्यावर काही तो काय हसल का. म्हटले अरे तू जर हात उचलला तर तुझा हात तोडून टाकण्याची ताकद माझ्यात आहे. म्हटले शब्द ऐकल्यावर कंस जरा दबला. त्याला माहिती की आता जर दोन दोन हात कराय बसलो तर याची ताकद आपल्यापेक्षा डबल आहे, हे आपला मुर्दा फाडेल. मग त्याने सांगितलं मग काय करायचं आहे. वसुदेव म्हणू लागला, देईन मी पुत्र सत्य माझे माना, ठेव बंदी खाना दुता सांगे. मुलं जेवढे होतील तेवढे तुझ्या स्वाधीन करीन, नाही विश्वास तर बंदी शाळेत ठेव. चालेल म्हटलं बंदी शाळेत ठेवतो. बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला. वसुदेवाने कंसाच्या स्वाधीन केला. कंसाच्या स्वाधीन केल्याबरोबर कंसाने विचार केला, आपला आठवा शत्रू आहे, पहिल्याला काय मारायचंय. सांगितलं वसुदेवा तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा, माझा आठवा शत्रू आहे. आठवा शत्रू आहे म्हटल्याबरोबर वसुदेवाच्या स्वाधीन मुलगा केला आणि वसुदेवाने मुलगा आता गपचूप न्यावा गाडी. वसुदेवानं गुलाल फुलं कारागृहा त्या राजवाड्यापासून कारागृहापर्यंत फुलं उधळत नेलं आणि देवकीच्या स्वाधीन मुलगा केला. पुढे स्वर्ग लोकामध्ये चर्चा सुरू झाली. देवता लोक बसले, याला लवकर मरण्यासाठी याच्याकडून बाल हत्या घडल्या पाहिजेत. बाल हत्या घडावी म्हणून
देवता लोकांनी नारदाला सांगितलं, नारदा काही करा पण याच्याकडून बाल हत्या घडल्या पाहिजे. नारदालाच का पाठवलं त्याचं कारण आहे. नारद अशी शक्ती आहे, कुठेही जाऊ द्या दूधच पितात. दूधच. देवाकडे गेले, नारदा काय घेता तुम्हाला माहिती ना, दूध घेतो म्हणून दूधच घेतात. बर देवाकडे गेले दूधच, मानवाकडे गेले दूधच, दानवाकडे गेले दूधच. का? नारद नाही ज्याचा विचार रद्द त्याला म्हणायचं कुणीकडे जाऊ द्या, कुठेही गेले तरी त्याचा विचार रद्दच करता येत नाही. शेवटी नारद आले. देवता लोकांनी सांगितलं नारदा काही करा पण याच्याकडून बाल हत्या घडल्या पाहिजे. नारद डायरेक्टच गळ्यामध्ये विना, मुखामध्ये नाम, नारायण नारायण आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर रावण आतूनच कंसाने कवाड उघडलं. या नारदा या 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 या. नारद आल्याबरोबर नारद बसले. काय रे म्हटले, हे फुलं आणि गुलाल पडला काय, तुझा काय वाढदिवस होता काय? अरे आम्हाला न सांगता लाडू खाल्ले, आम्ही काय लय खाल्ले नसते, एखादा खाल्ला असता म्हटले. आम्हाला न सांगता तू उत्सव केला. तो म्हटले नाही माझा उत्सव नाही. मग म्हटले गुलाल फुलं कशाचे? म्हटले वसुदेवाला मुलगा झाला, आपला शत्रू आठवाय, आपण त्याला जीवदान दिलं म्हटले. नारद मग आणखीनच हसले. हसल्याबरोबर त्यांनी विचारलं नारदा काहीतरी इथे गुह्यतम आहे, तुम्ही हसले का मला सांगा. म्हटले बळी नाही बिन असंच म्हणले, विश्वास ठेवला आणि तूही विश्वास ठेवला. अरे स्वर्गातली लिपी वेगळी आणि मृत्यू लोकातली लिपी वेगळी. स्वर्गातली लिपी कशी आहे म्हटले, खाली मृत्यू लोकात यज्ञ करायचे, पुण्य संपादन करायचं आणि नंतर त्या पुण्यावर स्वर्गात जायचंय. खालून वर जाण्याची परंपरा ही मृत्यू लोकातली आहे आणि वरून खाली येण्याची परंपरा म्हणजे ही देवलोकाची परंपरा, खालून वर जायची आणि वरून खाली यायची ही मृत्यू लोकातली परंपरा आहे. मग तया पुण्याची पावटी सवे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अशा प्रमाणे नारदांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलं खालून वर जायची लिपी स्वर्गातली आहे, स्वर्गातली आकाशवाणी आहे. तू हा विश्वास ठेवला कसा? तू खालून नको, तो वरून मोजू नको, खालून मोज म्हटले. खालून मोजलं तर वरचा आठवा. ही स्वर्गातली लिपी आहे, कधी स्वर्गात गेला नाही म्हटले. अरे मी रोज स्वर्गात जातो म्हणून मला स्वर्गातली लिपी माहिती आहे. म्हणून आकाशवाणी स्वर्गातून झाली. म्हणून लक्षात ठेव, खालून वर मोजलं तर वरचा आठवा आहे, वरून तू मोजा लागला, ही तुझी लिपी आहे म्हटले. सांगायचं काम मी केलं, तुला वरचा मारायचा का खालचा मारायचा, मारण्यासाठी तू स्वतंत्र आहे असं सांगितल्यानंतर नारद महर्षी निघून गेले. हा भ्रमामध्ये पडला, काय करावं काय नाही, वरचा माराव का खालचा माराव, वरचा माराव का खालचा माराव. शेवटी यांनी विचार केला एकही सोडायचा नाही, सर्व मारायचे म्हटलं. सर्व एकंदरीत कंसाने 6 मुलं मारले. 7वा जो गर्भ होता शेष नारायणाचा, देवकीच्या गर्भातून काढला, रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन टाकला. अघटित घटना घटी अशी माया. मायेला काही करता येते. मायेने तिकडे नेऊन टाकला आणि चौकडे चर्चा सुरू झाली. देवकीचा गर्भ कंसाच्या भीतीनं चिरून गेला म्हटले. शेवटी तिकडं बळीराम दादा जन्माला आले, इकडं भगवान कृष्ण परमात्मा तयारी झाली. दशरथ हे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू कृष्ण पक्ष वसु नाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे. अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर त्या कोठडीमध्ये लख प्रकाश पडला. लख प्रकाश पडल्यानंतर देवकीचे डोळे देवकीनं उघडले आणि वसुदेवानं डोळे उघडले. पाहिला ना देव, पाहिला देव सावळा देखिला आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. तिच्या अंतकरणामध्ये आनंद प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर वसुदेव देवाला म्हणू लागले का हो तुम्ही 8 वर्षाचे होऊन
या ठिकाणी प्रकट झाले. तुम्ही तर म्हटले मी बालक रूपाने. तुम्ही मोठे का झाले? म्हटले मोठा एवढ्या करताच झालो, तुमचंही रक्षण मला करता येईल आणि माझंही रक्षण करता येईल. एवढ्या करता मी मोठं झालो. वसुदेव देवकीनं हट्ट धरला, तुम्ही लहान व्हा, लहान व्हा. म्हटलं मी लहान होईल, पण संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची नाही. वसुदेव देवकी म्हणले आम्ही तुमचं संरक्षण करू, पण आम्हाला काहीतरी युक्ती सांगा. युक्ती सांगा म्हटल्याबरोबर भगवंताने युक्ती सांगितली. मी या ठिकाणी प्रगट बालक रूपाने येईन, पण मला इथं ठेवू नका. घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी ती जाण येथे. असा संदेश देवाने दिला. तशा संदेशाप्रमाणे वसुदेवानी देवकीनं काय केलेलं आहे, देवाला उचललेलं आहे. देवकीनं देवाकडे पाहिलं आणि म्हणू लागली, देवा आम्ही आई वडील झालो, पण अभागी आई वडील आहो, भाग्याचे नाही. ना मुलाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली, ना लालन पालन पोषण करण्याची संधी नाही. देवा आम्ही अभागी आई वडील आहोत. शेवटी वसुदेव देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. देव जन्माला आला, पण देवाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. शेवटी वसुदेव देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा लागलेल्या आहेत. शेवटी वसुदेवाने आपल्या धर्मपत्नीचे आसू पुसले. सांगितलं, देवकी अगं रडून आता फायदा नाहीये. जर वेळ गेला तर संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. या कुठेतरी आपण ठरल्याप्रमाणे याला घेऊन जाणं गरजेचं आहे. शेवटी ज्यांनी सर्व जगाला कपडे द्यावेत, कपडे पुरवावेत, की ज्या सर्व जगाला ज्यांनी निर्माण करावं, त्याला सुद्धा पळण्याची वेळ येते. बरं लक्षात ठेवा, समय फार बलवान आहे. समय ज्याच्यावर समय आला, अरे देवावर समय येतो, तर तुमच्या आमच्यावर समय येईल असल्याचं काय. म्हणून समय फार बलवान आहे. समयानं कोणाला सोडलेलं नाही. शेवटी देवाला आई वडिलाचा त्याग करावा लागला. पण काय, मुलगा जन्माला आला, दैवगुणी मुलगा होता, देवच होता, दैवगुणी होता. देवाला उचलल्याबरोबर वसुदेवाच्या हातातल्या बेड्या सुटल्या, पायाच्या बेड्या सुटल्या. उचलला कमलापती, पायाची बंधने गळती, पायाची बंधनं गळाली. देवाला डोक्यावर घेतलं, अर्धा पंचा फाडला, अर्धा पंचामध्ये देवाला गुंडाळलेला आहे आणि टोपलीमध्ये ठेवलं आणि देवाला उचललं, डोक्यावर घेतलं. दरवाजाजवळ आले, दरवाजाकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर दरवाजे उघडले. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे. का देव बरोबर होता. देव ज्याच्या बरोबर आहे. पांडव वनवासात होते, पण पांडवाचा वनवास सुखाचा झाला. का देव बरोबर होता.
म्हणून देव बरोबर आपल्या असला पाहिजे. देव बरोबरच आहे, पण आपण देव बरोबर वाटत नाही आपल्या. तुम्हा आम्हाला असं वाटते संसार आपल्या बरोबर आहे, संसार बरोबर आहे. संसार बरोबर कधीच नाही. देव तुम्हाला कधी सोडत नाही. सोडतो तो संसार आणि धरतो तो देव आहे. विठ्ठल. दरवाजे उघडले, आगळा उघडल्या, साकळ्या उघडल्या, देवाला घेऊन बाहेर गेले. बाहेर गेले, पहिलं संकट निवारण झालं. दुसरं संकट सुरू झालं. धो धो पाऊस आहे, यमुनेला मोठा पूर आलेला आहे. काय करावं? मागे जावं तर कंसाची भीती आहे, पुढे जावं तर पाण्यामध्ये वाहून जाण्याची भीती आहे. पण चला काही हो, पुढेच काय तर गेले. छाती एवढ्या पाण्यामध्ये वसुदेव गेले. पाय आधार होऊ लागले, आधार पाय होऊ लागले. माणसाला भीती वाटू लागली. शेवटी वसुदेव एका हाताने टोपली धरलेली आहे, एका हाताने पाणी बाजूला सारत आहे. शेवटी वसुदेवाने मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली, देवा तुमच्याशिवाय आता कोण आहे? असं म्हटल्याबरोबर देवाने आपला डावा पाय काढला आणि काहीतरी यमुने आई साहेबाला लावला. लावल्याबरोबर पाणी इकडं, पाणी इकडं आणि इकडं पाणी इकडं. यमुना आई साहेब दुभांगल्या, जाण्यासाठी रस्ता दिला. वसुदेवाला खूप मोठा आनंद झाला की काय दैवगुणी मुलगा देवाने मला दिला. पण देवा, दैवगुणी मुलाला माझ्या जवळ ठेवण्याची संधी मला दिली नाही. शेवटी वसुदेव पलीकडल्या काठावर गेले, उपरनं घेतलं आणि ढाय ढाय डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. म्हणू लागले, देवा एवढा सत्वगुणी मुलगा दिला, दैवगुणी मुलगा दिला. अरे त्याचा स्पर्श झाला तर यमुना थांबते? कधी न थांबणारी यमुना रस्ता देते, मार्ग देते. काय ताकद आहे म्हटले. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. पुढे गेलेले आहेत. नंद बाबाच्या वाड्यावर देवाला ठेवलं, मायेला घेतलं. परत परत आले. परत आल्यानंतर यमुनेतून बाहेर आले. कारागृहामध्ये येताच यमुना परत आपली जागा काय कर परत धरलेली आहे. आत आले. कारागृहामध्ये आल्यानंतर परत आगळा लागल्या, दरवाजे लागले. रडे माया करे आकांत नामा म्हणे उठले दूत. दूत उठले, धावत गेले. महाराज तुमचा शत्रू जन्माला आला, चला. कंस धावत आला. त्यांनी मायेच्या पायाला धरलं. माया फिरवू लागला. माया फिरवत असताना ती माया सर्व जगाला फिरवते, पण हा फिरवू लागला. त्याच्या हातातून कशी निसटली काही त्याला कळलंच नाही. परत आकाशवाणी झाली, ए दुष्टा तूच लागी वधी उपजला वधी उपजला मज आधी. अशी आकाशवाणी झाली. कंसाच्या हातातून माया सुटली. मथुरेमध्ये भीतीचं वातावरण, मथुरेमध्ये सर्व शोक कळा, दुःख कळा झाली आणि इकडे गोकुळामध्ये आनंद उत्सव झाला.
मथुरेमध्ये गवळणीमध्ये चौकडे चर्चा सुरू झालेली आहे. गोकुळामध्ये सावळा देखिला आनंदाचा तेने आनंदाचा पूर आला. नंदाचा नंदन पाहिल्यामुळं चौकडे आनंद उत्सव. गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. एक गवळण सांगतच होती. सर्व गवळणीला सांगू लागली बाई यशोद्याला मुलगा झाला, यशोद्याला मुलगा झाला. तिसरी गोष्ट म्हणजे यशोदाला मुलगा झाला आणि एवढी साऱ्या गावात बोंबलत चालली. बाकीच्या याला काही मुलंच नाही हो झाले. हा चालली म्हटली तुला लयच म्हटले तिचा फुलका आहे म्हणे. ती म्हणे बाई तसं नाही, मी स्वतः जाऊन आली, मी स्वतः पाहिला कसा आहे. अगं म्हटले मला तर असं वाटते सर्व विश्व ज्यांनी निर्माण करावं आणि त्याने यशोदेच्या घरी बालक रूपानं यावं. अगं बाई अनंत ब्रह्मांड ज्याने निर्माण करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, पण असा परमात्मा यशोदेच्या घरी बालक रूपानं बाई मला ब्रह्मांडाचा धनी वाटतो, मला ब्रह्मांडाचा मालक वाटतो. नवल केवडे केवडे. ती म्हणे बाई खरंच का. अगं म्हणे मी पाहून आली, मी पाहून आली, तू जाऊन ये म्हटले. जाऊन ये म्हटल्यावर ही गेली ना खरंच काठी टेकवत गेली. गेल्यानंतर यशोदा काय ग काय करती म्हटले वंश बाळाला जरा अंधू घाला लागली, अंधू खाल्लं. बरं काही हरकत नाही म्हटले. बरं झाली तुम्ही आल्या, तुमच्या पायावर माझ्या बाळाला पहिला मान मिळा लागला. आत्याच्या पायावर काय तर आंघोळ घालण्याचा. या ना आत्याबाई बसा. यशोदाने काय केलं, पाण्याची बाटली भरून ठेवली, सर्व आणून ठेवलं, गार पाणी टाकलं आणि बाळाला अंधू घालायचं. पण साबणच राहिलं ना, साबण आणण्यासाठी यशोदा घरात गेली. तिच्या पायावर देव द्यायचा होता. पायावर देव देण्याच्या ऐवजी असं साईडला ठेवला आणि हिनं देवाकडे पाहिलं आणि स्वतःचे कपडे काढले, स्वतःच अंगावर घेऊ लागली, स्वतः आंघोळ करू लागली. तिकडून यशोदा येते, वंश तुम्ही काय करायला लागल्या. बाळाला अंधू घालते ना म्हटले. म्हटलं बाळाला अंधू घालायचं सोडलं, तुम्हीच तुमचे कपडे काढले ना आंघोळ करायला लागल्या, हे काय शोभलं का तुम्हाला. म्हणे बाई यशोदा अगं खरंच काय तुझ्या बाळाकडे पाहिलं मी भुलूनच गेली ना. यशोदा तुझ्या बाळाला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले माझे मन. माझं मनच बाई त्याला अंधू घालायच्या ऐवजी मीच माझ्या अंगावर पाणी घ्याले म्हटले. बाई यशोदा मी भुलूनच गेली. बरं जाऊ द्या म्हटलं काही हरकत नाही. ती बाजूला गेली, तिसरी आली नाही. तिसरी आली तर तेव्हा अंधू घातलं, सर्व झालं होतं. पण बाळाचा मेकअप करायचा, बाळाला काजळ घालायचं, बाळाला लाली लावायची, पावडर लावायची, टिकली लावायची. मग एक कर्म करण्यासाठी तिसरी आली होती. तेवढ्यात यशोदा म्हणते बरं झालं वंश तुम्ही आल्या, बाळाला जरा काय करा तुमच्या हातानं बाळाचा मेकअप करा. बरं काही हरकत नाही. मेकअप करायला गेली तिसरी. तिने काय केलं, बाळाला पाहिलं, बाळाचा मेकअप सोडला, स्वतःचा मेकअप करू लागली. बरं हरकत नाही, पावडर लावा, पावडर तळ
लावू लागली, पावडर गालाला लावा ना, पावडर तळपायाला लावू लागली, काजळ डोळ्याला लावायचं तर ओठाला काजळ लावू लागली, लाली ओठाला लावायची तर लाली डोळ्याला लावा लागली, टिकली कपाळाला लावायची तर टिपली गालाला लावू लागली. यशोदा येते काय वंश तुम्हाला काय झालं? ती म्हणे बाई मी तर दिवाणीच बनली. दिवाणी बनी दिवाणी बनी दिवाणी दीवानी बनी, आंखों में लाली ओठों में काजल, दीवानी बनी मैं दीवानी बनी. अशी म्हणून ती गवळण म्हणू लागली. त्या तिन्ही गवळणी बाहेर आल्या गवळणीला सांगू लागल्या बाई खरंच ग ती सांगत होती ना यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, खरंच झाला. कसा झाला? ती म्हणते अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा हरी. दुसरी म्हणू लागली बाई विश्वव्यापक कमलापती, गवळणी त्याशी कडी. तिसरी म्हणू लागली अगं बाई ते तर जाऊ दे पण म्हणले अगं पृथ्वी जेने निर्माण केली त्याशी यशोदा भोजन. चौथी म्हणू लागली बाई मला तर असं वाटते हा नटधारी आहे, याच्यासारखा नटधारी या जगात दुसरा कोणी नाही. कसा नटधारी आहे? अगं
कोढे नवल केवढे केवढे. एक वेळेस नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. सर्व गवळणी म्हणू लागल्या, देवाच्या सर्व पत्नी म्हणू लागल्या, का हे काय खरं आहे का, बरोबर आहे का? म्हटले बरोबर आहे. बरं म्हटले काय. एकदा काय झालं, त्यांचे दुर्वास ऋषी जेवायला आले, गुरु जेवायला आले पलीकडल्या काठावर. पलीकडल्या काठावर जेवण घेऊन काय तर ह्या सर्व देवाच्या पत्न्या निघाल्या. पण गोमती नदी भरून चाललेली आहे. गोमती नदी भरून चालल्यानंतर सांगितलं, देवा आम्ही जेवण घेऊन चाललो, पैल तीराला तुमचे गुरु आहेत, त्याला भोजन घेऊन जात असताना पाण्यातून जायचंय, आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे. म्हटले बघ तुम्हाला मंत्र देतो, ते मंत्र म्हणा काम होईल. काय मंत्र आहे म्हटलं, बाबा काय हरकत नाही. मग सर्व जणींनी स्वयंपाक घेऊन निघाल्या. देवानी मंत्र सांगितला. काय मंत्र सांगितला, मी जर ब्रह्मचारी असेन, 16 सहस्त्र नारी भोगून ब्रह्मचारी असेन, तर तुम्हाला गोमती माता तुम्हाला काहीतरी रस्ता दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व तोंडात बोटं घालवल्या. म्हणले माय खरं आहे का? पण रुक्मिणी आईसाहेब म्हटले, देव सांगायला आहे ना, बाकीचं काही बोलायचं नाही, आपण पुढे चला. पुढे गेल्या. यमुना आईसाहेबाची पूजा केली. पूजा केल्याबरोबर मंत्र म्हटला, लगेच दिली ना वाट दिल्याबरोबर सर्वजण गेल्या. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे. सर्व पत्न्या म्हणू लागल्या, बाई याच्या जवळ आमचं आयुष्य गेलं, पण याचं नवल काही आम्हाला कळालं नाही. पुढे दुर्वास ऋषीला जेवू घातलं. सायंकाळची वेळ झाली. म्हटले महाराज आम्ही येतो. म्हटले या, काही हरकत नाही. म्हटले यमुनेला पूर खूप मोठा आहे, जायचं कसं? म्हटले जसं आल्या तशा जा. कशा आल्या होत्या? म्हटले आमच्या मालकाने मंत्र दिला होता. काय मंत्र होता? मग तोच मंत्र म्हणा ना. म्हटले नाही, आमच्या मालकाने असा मंत्र दिला होता, एकदा काम होत होतं, डबल त्यानं काम होत नाही. मग काय मंत्र होता? म्हटले त्यांनी आमच्या मालकाने मंत्र सांगितला होता, 16,108 असून जर मी ब्रह्मचारी असेल तर तुम्हाला यमुना आईसाहेब वाट दे. म्हटले काही हरकत नाही. त्याचा तो मंत्र होता का? माझा. म्हटले माझा पण तसाच मंत्र आहे. म्हटले काय? मी 60,000 खंडीचं अन्न खाऊन जर उपवासी असेल तर यमुना आईसाहेब तुम्हाला वाट देईल म्हटल्याबरोबर त्या म्हणल्या, बाई असं कसे गुरु शिष्य आहेत? गुरुचाही मंत्र हा महान आणि या शिष्याचाही मंत्र काय कठीण. शेवटी आल्या. मंत्र म्हटल्याबरोबर रस्ता मिळाला ना. शेवटी मालकाला म्हणू लागल्या, काय हो तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, तोय उपवाशी आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहेत, हे कसं आहे? नवल केवढे केवढे. म्हणले हे नवल तुम्हाला कळणार नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. अशा पद्धतीनं देवाने अनेक प्रकारच्या लीला केल्या, खोड्या केल्या. लहानपणचे देव मोठे झाले. मोठे झाल्यानंतर खोड्या करू लागले. खोड्या करत असताना एका दिवशी भगवंतानी काय तर लहान लहान मुलांच्या खोड्या केल्या. ती घराणे आले ना. घराणे आल्याबरोबर यशोदाला गवळणी म्हणू लागला, यशोदा कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, तुझा तुला काना गोड वाटे, याच्या खोडी सांगता मही सिंधू वाटे. शेवटी यशोदाने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आजपासून तू गावात राहायचं नाही. म्हणजे आई काय करू? गाई गोपाळ सवडी म्हणा, गाई गोपाळ सवडी म्हणा, गाई गोपाळ सवडी म्हणा, गाई गोपाळ सवडी म्हणा, हे गाई गोपाळ, हे गाई गोपाळ सवडी म्हणा, हे गाई गोपाळ सवडी म्हणा, गाई गोपाळ सवडी म्हणा, गाई गोपाळ सवडी म्हणा. गाई गोपाळ सौंगड वना, गाई राखितो नंदाचा काना. गाई राखले. बहु केली वन वन, पाय पिठी झाला शीन. पेंद्या सुदामा बोबड्या म्हणू लागले, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. चला ओळू गाई बैसू जेऊ एके ठाई. गाई वळती केली
आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. एकदा आपण पांडुरंगाचं भजन करू. विठोबा